साताऱ्याच्या डोंगरकड्यांच्या पायथ्याशी एक गाव होतं, भोरवाडी. छोटंसं, शांत, पण त्या शांततेत काहीतरी विचित्र होतं. गावात संध्याकाळ झाली की लोक घराबाहेर पडत नसत. कारण एकच, काळा वाडा. गावाच्या बाहेर झाडाझुडपांनी वेढलेला, मोडकळीस आलेला एक प्रचंड वाडा. कुणी म्हणायचं तिथं भूत आहे, कुणी म्हणायचं शाप आहे, आणि काही लोक तर नाव घेतानाही घाबरायचे. आदित्य पुण्यातला मुलगा, पत्रकार, भूतांच्या गोष्टींवर विश्वास नसलेला. त्याला एका जुन्या प्रकरणाची माहिती मिळाली. 1978 मध्ये त्या वाड्यात एकाच रात्री पूर्ण कुटुंब गायब झालं होतं. तो म्हणाला, ही फक्त अफवा आहे, मी सत्य बाहेर काढणार. तो भोरवाडीत पोहोचला. गावातल्या चहाच्या टपरीवर त्याने विचारलं, काळ्या वाड्याबद्दल माहिती हवी आहे. सगळे शांत झाले. टपरीवाला हळू आवाजात म्हणाला, साहेब, रात्री तिकडे जाऊ नका. का? तिथं गेलेलं परत आले नाहीत. आदित्य हसला, मी उद्या तिकडे जाणार आहे. टपरीवाला फक्त एवढंच म्हणाला, उद्या नाही, जर गेला तर आजच जा, कारण उद्या तुम्ही असालच याची खात्री नाही. आदित्य संध्याकाळीच वाड्याकडे निघाला. झाडांच्या फांद्यांमधून येणारा वारा विचित्र आवाज करत होता, जणू कुणीतरी कुजबुजतंय. वाड्याचं मोठं लाकडी दार अर्धवट उघडं होतं. त्याने आत पाऊल टाकलं. कर्कश दार आपोआप बंद झालं. आदित्य थोडा थांबला, पण स्वतःला सावरत म्हणाला, वारा असेल. आत पूर्ण अंधार. त्याने टॉर्च लावली. भिंतीवर जुनी चित्र धुळीने झाकलेली. एक चित्र मात्र स्वच्छ होतं, एका स्त्रीचं. ती स्त्री त्याच्याकडे पाहत असल्यासारखी वाटत होती. अचानक, आदित्य, त्याने टॉर्च इकडे तिकडे फिरवली. कोण आहे? काही उत्तर नाही. तो पुढे गेला. वरच्या मजल्यावरून पावलांचा आवाज येत होता. तो जिना चढू लागला. जसा तो वर पोहोचला, आवाज थांबला. पूर्ण शांतता. मग अचानक त्याच्या मागून, तू का आलास? तो वळला. कोणीच नव्हतं. वरच्या मजल्यावर एक लांब कॉरिडॉर होता. सगळ्या खोल्या बंद. फक्त एक दरवाजा उघडा, खोली क्रमांक 7. तो आत गेला. आत एक पलंग, एक जुना आरसा आणि भिंतीवर रक्तासारखा लाल डाग. त्याने आरशात पाहिलं. त्याच्या मागे एक स्त्री उभी होती, पांढऱ्या साडीत, केस चेहऱ्यावर, डोळे काळे. तो झटकन मागे वळला. कोणीच नव्हतं. पुन्हा आरशात पाहिलं. ती अजून जवळ आली होती. आदित्यने खोलीत शोध घेतला. त्याला एक डायरी सापडली. त्या डायरीत लिहिलं होतं, माझं नाव राधा आहे. मला इथे बंद करून ठेवले आहे. माझा नवरा मला वेडी म्हणतो, पण मला दिसतंय हे घर जिवंत आहे. पानं पुढे पलटली. आज त्याने मला मारलं. मी मेले तर मी परत येईन. शेवटचं पान रक्ताने माखलेलं होतं. आदित्य बाहेर पडायला लागला, पण कॉरिडॉर बदलला होता. सगळे दरवाजे उघडे होते आणि प्रत्येक खोलीत कोणीतरी उभं होतं, निशब्द. त्याच्याकडे पाहत तो धावत जिन्याकडे गेला, पण जिना नव्हता, फक्त भिंत. तुला जायचं आहे? आवाज त्याच्या मागून आला. तो वळला. ती स्त्री त्याच्या समोर उभी होती. आता तिचा चेहरा दिसत होता. डोळे पोकळ, तोंड फाटलेलं, हसू विकृत. तू मला वाचवायला आलास? आदित्य थरथरत म्हणाला, तू राधा आहेस? ती हसली, हो, पण आता मी एकटी नाही. अचानक सगळ्या खोल्यांमधले लोक बाहेर आले. त्यांचे चेहरे विकृत, डोळे रिकामे. दुसऱ्या दिवशी गावात बातमी आली. वाड्याच्या बाहेर एक बॅग सापडली, आदित्यची, पण तो नाही. गावातले लोक म्हणाले, आणखी एक गेला. त्या रात्री वाड्याच्या खिडकीत एक नवीन चेहरा दिसत होता. तो आदित्यचा होता आणि तो हळूच कुजबुजत होता, तुम्ही पुढचे आहात. आदित्य गायब होऊन 3 महिने झाले होते. गावात सगळं पुन्हा पूर्वीसारखं शांत झालं होतं. पण काही लोक म्हणायचे,
रात्री वाड्यातून आता जास्त आवाज येतात. एके दिवशी गावात एक मुलगा धावत आला. सरपंच, वाड्याजवळ कोणीतरी उभा आहे. सगळे घाबरले. पण यावेळी गावात नवीन पोलीस अधिकारी आले होते. इन्स्पेक्टर सीमा देशमुख. त्या ठाम होत्या. काहीही असो, आपण तपास करणार. सीमा पुण्याहून आलेली, निर्भीड आणि लॉजिकल विचार करणारी. तिने गावकऱ्यांना विचारलं, तुम्ही सगळे इतके घाबरता का? एक म्हातारा म्हणाला, मॅडम, तो वाडा लोकांना खातो. सीमा हसली, घर लोकांना खात नाही. लोक घाबरून स्वतःच हरवतात. पण तिच्या मनात एक शंका होती. आदित्यसारखा हुशार माणूस गायब कसा झाला? त्या रात्री सीमा एकटीच वाड्याकडे गेली. चंद्र पूर्ण होता. वारा थंड. वाडा तसाच उभा होता. जणू कोणीतरी तिची वाट पाहत होता. दार उघडं होतं. ती आत गेली. धडाम. दार बंद. सीमा शांत होती. कोण आहे? बाहेर या. उत्तर नाही. सीमाने टॉर्च फिरवली आणि अचानक तिला समोर कोणीतरी दिसलं. तो आदित्य होता. तो हळूहळू पुढे आला. चेहरा पांढरा, डोळे रिकामे. तू जिवंत आहेस? सीमा विचारते. तो हसला. मी इथेच आहे. तू बाहेर का आला नाहीस? आदित्य हळू आवाजात म्हणाला, इथून कोणी बाहेर जात नाही. सीमा मागे सरकली. हे काय आहे? आदित्य तिच्याकडे बघत म्हणाला, हा वाडा नाही, हा एक सापळा आहे. कोणाचा? राधाचा. आदित्य पुढे सांगू लागला, 1978 मध्ये राधाला इथे बंद केलं गेलं. तिचा नवरा आणि कुटुंब तिला वेडी समजत होते. पण ती वेडी नव्हती. तिला काहीतरी दिसत होतं. काय? या वाड्यात आधीपासून काहीतरी होतं. सीमा थोडी थरथरली. म्हणजे? राधा मेली, पण ती एकटी नाही मेली. तिने त्या गोष्टीला जागं केलं. अचानक वाड्यातून एक विचित्र आवाज आला. जणू भिंती श्वास घेत आहेत. सीमाने विचारलं, ती गोष्ट म्हणजे काय? आदित्य हसला. तुला वाटतं राधा भूत आहे? तो जवळ आला. राधा फक्त दरवाजा आहे. अचानक सगळे दिवे बंद झाले. टॉर्चही बंद. पूर्ण अंधार. आणि त्या अंधारातून आवाज. आणखी एक आली. सीमा घाबरली. ती बंदूक काढते. कोण आहे ते दाखवा. अचानक भिंती हलू लागल्या. जमिनीवरून काळा धूर उठू लागला. तो धूर आकार घेऊ लागला. एक प्रचंड सावली. डोळे लाल. आदित्य म्हणाला, हेच आहे. हे लोकांना खात नाही, हे त्यांना ठेवतं. सीमा विचारते, का? कारण याला आठवणी हव्या असतात, भीती हवी असते. अचानक आजूबाजूला अनेक चेहरे दिसू लागले. गावातले हरवलेले लोक. ते सगळे कुजबुजत होते. इथेच राहा. सीमा जोरात ओरडली, मी इथून जाणार. ती दाराकडे धावली. यावेळी दार दिसत होतं. ती ते उघडते. बाहेर प्रकाश. ती पळते. सीमा बाहेर आली. श्वास घेत उभी राहिली. गाव दिसत होतं. सगळं नॉर्मल. ती हसली, मी वाचले. मग अचानक एक आवाज तिच्या मागून, तुला खात्री आहे? ती वळली. वाडा नव्हता, फक्त काळोख. आणि त्या काळोखात आदित्य उभा हसत. सीमा हळूहळू समजते, ती अजूनही वाड्यात आहे. सगळं इल्युजन. आदित्य म्हणतो, हा वाडा तुला जाऊ देतो, पण खऱ्या जगात नाही. गावात दुसऱ्या दिवशी लोक म्हणाले, वाड्याजवळ 2 सावल्या दिसतात आता. एक आदित्यची, एक सीमाची. भोरवाडी पुन्हा शांत झाली होती. पण ही शांतता वेगळी होती. रात्री कुत्री भुंकत नव्हती. वारा वाहत नव्हता. जणू संपूर्ण गाव श्वास रोखून बसलं होतं. कारण आता वाड्यात फक्त भूत नव्हतं, तो वाढत होता. पुण्यात एक मुलगा होता, आरव. तो यूट्यूबर, पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशनचे व्हिडिओ बनवायचा. एके दिवशी त्याला एक जुना व्हिडिओ मिळाला. तो व्हिडिओ होता आदित्यचा, शेवटचा. व्हिडिओमध्ये आदित्य म्हणत होता, जर हा व्हिडिओ तुला सापडला तर इथे येऊ नकोस. हा वाडा हा जिवंत आहे. व्हिडिओ अचानक बंद झाला.
आरव हसला. परफेक्ट कंटेंट. आरव भोरवाडीत पोहोचला. गावातल्या लोकांनी पुन्हा त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. एक बाई म्हणाली, बाळा तिकडे जाऊ नकोस. आरव म्हणाला, मॅडम मी घोस्ट पकडतो. ती बाई हळू आवाजात म्हणाली, ते तुला पकडतील. आरव रात्री वाड्यात गेला. कॅमेरा चालू. हे गाईज, आज आपण एक्सप्लोर करणार आहोत इंडियाज मोस्ट हॉन्टेड वाडा. तो आत गेला. सगळं रेकॉर्ड होत होतं. अचानक कॅमेऱ्यात ग्लिच झाला. स्क्रीनवर काहीतरी दिसलं. एक चेहरा, सीमाचा. ती कॅमेऱ्याकडे बघून ओरडत होती, पळा. आरव घाबरला, पण त्याने स्वतःला सावरलं. तो पुढे गेला. त्याला एक खोली दिसली. खोली क्रमांक 7. तो आत गेला आणि अचानक त्याला स्वतःच दिसला. आरशात नाही, समोर. तोच आरव, पण डोळे काळे. तू कोण? आरव विचारतो. तो दुसरा आरव हसतो. मी तूच आहे. इम्पॉसिबल. हा वाडा तुला फक्त खात नाही, तो तुला कॉपी करतो. अचानक सगळं हलायला लागलं. भिंती वितळू लागल्या. वाडा नाहीसा होऊ लागला आणि त्यामागे दिसलं एक प्रचंड काळं रिकामं अवकाश, जणू ब्रह्मांडाचा तुकडा. आवाज आला, मी वाडा नाही, मी भूक आहे. त्या अंधारातून राधा बाहेर आली. आता ती भयानक नव्हती, ती दुःखी दिसत होती. ती म्हणाली, मी याला थांबवायचा प्रयत्न केला, पण मीच दरवाजा बनले. आरव विचारतो, मग हे कसं थांबवायचं? राधा हळू म्हणाली, एकच मार्ग आहे. कोणीतरी स्वतःहून इथे राहिलं पाहिजे, जेणेकरून हे बाहेर येणार नाही. आरव शांत झाला. म्हणजे मला? राधा मान हलवते. आरव कॅमेरा उचलतो. तो शेवटचं बोलतो, जर कोणी हा व्हिडिओ पाहत असेल तर लक्षात ठेवा, क्युरोसिटी किल्स. तो कॅमेरा खाली ठेवतो आणि त्या अंधाराकडे चालतो. दुसऱ्या दिवशी गावात वाडा दिसत नव्हता. तो पूर्ण गायब झाला होता. लोक खुश झाले. शेवटी संपलं. काही दिवसांनी इंटरनेटवर एक नवीन व्हिडिओ ट्रेंड होऊ लागला. चॅनलचं नाव होतं इनसाइड द ब्लॅक वाडा. पहिल्या व्हिडिओमध्ये आरव होता. तो हसत म्हणत होता, वेलकम बॅक गाईज. त्याच्या मागे आदित्य, सीमा आणि राधा उभे होते. स्क्रीन काळी झाली आणि शेवटी एक वाक्य दिसलं, आम्ही बाहेर आलो आहोत. आता एक प्रश्न. पुढची भयकथा. चिता अजून विझलेली नाही. नाशिक जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव, खैरवाडी. विनायक 10 वर्षांनी गावात परत आला होता. शहरात मोठी नोकरी, पण अचानक त्याला एक बातमी आली. त्याचे वडील गेले होते. गावात पोहोचल्यावर त्याला जाणवलं, काहीतरी बदललं आहे. लोक कमी बोलत होते. संध्याकाळ झाली की सगळे घरात. आणि एक गोष्ट वारंवार ऐकू येत होती, स्मशानात जाऊ नकोस. वडिलांची शेवटची इच्छा. विनायकच्या काकांनी सांगितलं, तुझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती त्यांची चिता नदीकाठी जुन्या स्मशानात करायची. विनायक चकित झाला, पण ते स्मशान बंद आहे ना? काका शांत झाले. हो, पण काही गोष्टी बंद केल्या तरी संपत नाहीत. रात्रीच अंत्यसंस्कार करायचे ठरले. गावातला कोणीही तयार नव्हता. शेवटी 4 लोक गेले, विनायक, काका, एक पंडित आणि एक जुना माणूस, गणू. गणू सतत म्हणत होता, लवकर करा, उशीर नको. चिता तयार झाली. विनायकने अग्नी दिला. लाकूड पेटलं, पण आग निळी होती. पंडित घाबरले. हे सामान्य नाही. चिता पेटत असताना विनायकला आवाज आला, विनायक. तो मागे वळला. कोणीच नव्हतं. गणू त्याच्याकडे पाहत म्हणाला, कोणी बोलवलं तरी उत्तर देऊ नकोस. अचानक जोराचा वारा आला आणि चिता विझली. पंडित घाबरून म्हणाले, हे अपशकुन आहे, आपण जाऊया. गणू ओरडला, नाही, पूर्ण जळली पाहिजे, नाहीतर. तो वाक्य पूर्ण करण्याआधी मागून हसू ऐकू आलं. स्मशानाच्या टोकाला एक सावली उभी होती. हळूहळू ती जवळ येऊ लागली. ती चालत नव्हती, ती ओढली जात होती.
गणू थरथरत म्हणाला, हे तेच आहे. विनायक विचारतो, काय? गणू म्हणतो, ज्याची चिता पूर्ण जळत नाही तो परत येतो. ती सावली जवळ आली आणि प्रकाशात विनायकचा श्वास अडकला. तो त्याचे वडील होते, पण चेहरा अर्धवट जळलेला, डोळे उघडे. बाबा, ते हळू आवाजात म्हणाले, मला पूर्ण केलं नाहीस. पंडित पळून गेले. काका थिजले. गणू ओरडला, पळा, पण विनायक हलला नाही. वडील म्हणाले, मी अडकलो आहे, तू मला मुक्त कर. कसं? चिता पूर्ण कर. गणू जोरात म्हणाला, नको, त्याचं ऐकू नकोस. ते तुझे बाबा नाहीत. गणू सांगतो, या स्मशानात एक शक्ती आहे, ती अपूर्ण मृतदेहांमध्ये शिरते. विनायक दोघांकडे बघतो, एक त्याचे वडील, एक गणू. तो कोणावर विश्वास ठेवणार? विनायकने पुन्हा चिता पेटवली. आग जोरात पेटली. वडील ओरडू लागले, थांब, मी जळतोय. जसा मृतदेह जळू लागला तसंच काहीतरी त्यातून बाहेर आलं, काळं, विकृत, आणि ते किंचाळत होतं. आग शांत झाली. सगळं संपलं. दुसऱ्या दिवशी गणू गायब झाला. विनायक गाव सोडून गेला. रात्री त्याला अजूनही आवाज येतो. चिता अजून विझलेली नाही. पुढची भयकथा. देवऱ्याच्या जंगलातलं काहीतरी. कोकणात डोंगराच्या आड एक गाव आहे, देवरा. हे गाव विशेष आहे कारण गावाच्या मागे एक प्रचंड दाट जंगल आहे. गावात त्याला म्हणतात देवऱ्याचं जंगल, कारण लोक म्हणतात ते जंगल माणसाचं नाही, देवाचं आहे. पुण्यातले 4 मित्र, समीर, करण, नेहा आणि पूजा, ट्रेकसाठी निघाले होते. त्यांना ॲडव्हेंचरस ठिकाण हवं होतं. गुगलवर त्यांना देवरा सापडलं. अंडररेटेड प्लेस. समीर म्हणाला, गावाची चेतावणी. ते गावात पोहोचले. एक म्हातारी बाई त्यांना थांबवते, जंगलात जाऊ नका. करण हसतो, आम्ही ट्रेकर्स आहोत. ती बाई डोळ्यात डोळे घालून म्हणते, तुम्ही परत येणार नाही. ते जंगलात शिरतात. पहिल्यांदा सगळं नॉर्मल वाटलं, पण 10 मिनिटांनी आवाज बंद झाले. ना पक्षी, ना वारा, पूर्ण शांतता. नेहा म्हणाली, तुला जाणवतंय का काहीतरी रॉंग आहे? पूजा म्हणाली, हो, जणू कुणीतरी बघतंय. समीर हसला, माइंड गेम्स. त्यांना झाडांवर विचित्र खुणा दिसल्या, जणू कुणीतरी नखांनी कोरल्या आहेत. करण फोटो काढतो, पण फोटोमध्ये त्या खुणा नव्हत्या. संध्याकाळ झाली. ते कॅम्प लावायला थांबले. रात्री पूजा पाणी आणायला गेली आणि परत आली नाही. 3 जण शोधायला गेले. पूजा, ते ओरडत होते. उत्तर नाही, पण दूरवरून तिचा आवाज आला, इकडे. ते तिकडे धावले. आवाज जिथून आला तिथे कोणीच नव्हतं, फक्त एक झाड, आणि त्या झाडावर पूजाचा स्कार्फ लटकत होता. ते घाबरले. कॅम्पला परत आले, पण त्यांना 4 झोपण्याच्या जागा दिसल्या. आपण 3 आहोत ना? नेहा विचारते. रात्री 2 वाजता समीर उठला. त्याला कोणीतरी बसलेलं दिसलं कॅम्पफायर जवळ. तो जवळ गेला. ती पूजा होती. तू कुठे गेलीस? समीर विचारतो. ती हसली, मी कधीच गेली नव्हते. सकाळी नेहा आणि करण उठले. त्यांना पूजा दिसली, पण तिचे डोळे विचित्र होते, पूर्ण काळे. करण म्हणाला, आपण लगेच बाहेर पडूया. पूजा म्हणाली, नाही, अजून थांबूया. नेहाला काहीतरी लक्षात आलं. पूजाच्या पायांचे ठसे नव्हते. ती ओरडली, ही पूजा नाही. ती आणि करण पळाले. ते पळत होते, पण रस्ता बदलत होता. झाडं हालत होती. जंगल त्यांना फिरवत होतं. अचानक त्यांना समीर दिसला, पण तो आधीच त्यांच्या सोबत होता. दोघेही म्हणाले, मी खरा आहे. नेहा थरथरली. कोणावर विश्वास ठेवायचा? एक समीर हसला. त्याचा चेहरा विकृत झाला. तो म्हणाला, हे जंगल लोकांना खात नाही, हे त्यांना कॉपी करतं. नेहा आणि करण पळाले. त्यांना बाहेरचा रस्ता दिसला.
जसं ते बाहेर आले करण थांबला. नेहा, तू आधी बाहेर ये. नेहा बाहेर आली. ती वळली. करण तिथे उभा होता हसत. दुसऱ्या दिवशी गावात 2 लोक परत आले, नेहा आणि करण. त्या रात्री गावातल्या एका मुलाने पाहिलं, जंगलात अजूनही 2 सावल्या उभ्या होत्या. नेहा आणि करण गावात परत आले. लोकांनी सुटकेचा श्वास घेतला. ते वाचले, पण त्या दोघांमध्ये काहीतरी वेगळं होतं. ते कमी बोलत होते. त्यांचे डोळे कधी कधी पूर्ण रिकामे दिसायचे. त्या रात्री नेहाला झोप लागली नाही. तिला खिडकीबाहेर आवाज आला, टक टक. ती बाहेर पाहते, कोणीच नाही, पण दूर जंगलात काहीतरी हालत होतं. करण सकाळपासून विचित्र वागत होता. तो सतत जंगलाकडे पाहत होता. नेहा विचारते, तू ठीक आहेस ना? तो हळू आवाजात म्हणतो, आपण परत जायलाच हवं. कशासाठी? नेहा विचारते. करण उत्तर देतो, कारण आपण पूर्ण नाही. नेहा घाबरते. काय म्हणतोयस? करण म्हणतो, तुला आठवतंय का, आपण बाहेर आलो तेव्हा तुला मी आधी जाऊ दिलं होतं? हो, त्या क्षणी खरा मी आतच राहिलो. नेहा मागे सरकली. मग तू कोण आहेस? करण हसला. मी, जो बाहेर आला. त्या रात्री गावात अजून काही लोक गायब झाले. ते शेवटचे जंगलाकडे चालताना दिसले, जणू कुणीतरी त्यांना बोलावत होतं. तीच म्हातारी बाई नेहाला भेटली. ती म्हणाली, तुला वाटलं तू वाचलीस? नेहा थरथरली. मला सगळं सांगा. बाई म्हणाली, हे जंगल खूप जुनं आहे. इथे एकदा लोकांनी देवाला विसरलं आणि काहीतरी दुसरं जागं झालं. ते काय आहे? नेहा विचारते. बाई म्हणाली, ते प्रतिबिंब आहे. म्हणजे ते प्रत्येक माणसाचं दुसरं रूप बनवतं, जे तुझ्यापेक्षा जास्त काळ जास्त भुकेलं असतं. जर ते तुझी जागा घेतलं तर तू आत अडकतोस आणि ते बाहेर जगतं. नेहा विचारते, मग पूजा? बाई शांत झाली. ती कधीच परत आली नाही. त्या क्षणी नेहाला मागून आवाज आला, मी इथेच आहे. ती वळली. पूजा तिच्या मागे उभी होती. पूजा हसली. तुला वाटलं मी गेली. आता नेहा, करण आणि पूजा, पण त्यातले खरे किती? त्या रात्री गावात सगळे आरसे तुटले. लोक म्हणाले, त्यांना स्वतःच दिसत नव्हतं. सकाळी गावाच्या कडेला नवीन झाडं उगवलेली होती. जंगल वाढत होतं. म्हातारी बाई म्हणाली, ते जंगल फक्त आत नाही, ते बाहेर यायचा प्रयत्न करतंय. नेहा विचारते, मग आपण काय करू? ज्यांनी बाहेर येऊन जागा घेतली आहे त्यांना परत आत पाठवावं लागेल. त्या रात्री नेहाने करण आणि पूजाला जंगलाकडे नेलं. जंगलाच्या काठावर ती थांबली. तुम्ही दोघं खरे नाही. करण हसला. पूजा हसली. त्यांचे चेहरे वितळू लागले. डोळे काळे झाले. आम्ही आता बाहेर आलो आहोत. तू आम्हाला परत कसं नेणार? नेहाने डोळे बंद केले आणि ती स्वतः जंगलात पळाली. ती ओरडली, माझी जागा घ्या, पण गाव सोडा. अचानक सगळं थांबलं. गाव नॉर्मल झालं. जंगल तिथेच थांबलं. करण आणि पूजा गायब झाले. त्या रात्री गावात एक नवीन मुलगी दिसली. ती नेहासारखी दिसत होती, पण तिचे डोळे पूर्ण काळे. नेहाने स्वतःला जंगलात दिल्यानंतर गाव पुन्हा शांत झालं. लोक पुन्हा नेहमीसारखे जगू लागले. जंगल वाढणं थांबलं आणि सगळ्यांना वाटलं सगळं संपलं. गावात एक नवीन मुलगी दिसू लागली. ती नेहासारखीच दिसायची, पण ती कधीच लोकांमध्ये मिसळत नव्हती. ती फक्त दुरून बघायची. गावात एक विचित्र गोष्ट सुरू झाली. लोक म्हणू लागले, आरशातलं आपण नाही. काहींना दिसायचं त्यांचं रिफ्लेक्शन हसतोय, पण ते स्वतः हसत नव्हते. एका रात्री गावातला एक मुलगा गायब झाला. त्याच्या घरात दरवाजा उघडा होता आणि आरसा फुटलेला. त्या रात्री गावातल्या काही लोकांनी पाहिलं, जंगलाच्या काठावर ती मुलगी उभी होती, नेहासारखी. ती हळू आवाजात म्हणत होती, मी परत आले.
म्हातारी बाई पुन्हा बाहेर आली. ती ओरडली, हे संपलेलं नाही. लोक विचारतात, मग काय चाललंय? ती म्हणाली, नेहाने स्वतःला दिलं, पण तिने काहीतरी चुकीचं केलं. काय? तिने दरवाजा बंद केला नाही. कुठला दरवाजा? जंगल आणि आपल्या जगातला. ते जंगल बाहेर येण्याचा प्रयत्न करत नव्हतं. ती थांबली. ते आधीच आत आलं आहे. गावात लोक एकमेकांकडे संशयाने पाहू लागले. तू खरा आहेस का? कोणीच खात्री देऊ शकत नव्हतं. म्हातारी बाई सांगते, जर तुला शंका आली तर 3 गोष्टी पहा. पायांचे ठसे, सावली, रिफ्लेक्शन. एक समस्या होती. आता ते तिन्ही खोटं दाखवत होते. एका रात्री करण परत दिसला. तो गावाच्या मध्यभागी उभा होता, हसत. तुम्हाला वाटलं तुम्ही जिंकलात. त्याचा चेहरा बदलू लागला. तो म्हणाला, हे जंगल नाही, हे आम्ही आहोत. आम्ही तुमचं दुसरं रूप आहोत. करण ओरडला, प्रत्येक माणसात एक जंगल असतं. ती मुलगी नेहासारखी पुढे आली. ती म्हणाली, मी दरवाजा बनले आणि तुम्ही सगळे त्यातून आलात. गावात चर्चा झाली. लोक एकमेकांवर विश्वास ठेवेनासे झाले. कोण खरा, कोण नाही. काही दिवसांनी गाव पूर्ण रिकामं झालं. कोणीच उरलं नाही. काही ट्रेकर्स तिथे आले. त्यांनी गाव पाहिलं, रिकामं. त्यांना दूरवर लोक दिसले. ते त्यांच्यासारखेच दिसत होते, हसत. जर तू कधी एखाद्या जंगलात गेलास आणि तुला तुझ्यासारखं कुणीतरी दिसलं तर लक्षात ठेव, ते तुला घाबरवायला नाही आलं. ते तुझी जागा घ्यायला आलं आहे.